नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या शैक्षणिक चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठीच्या पेपरमधला एक असा विषय शिकणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे, पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटतो. तो विषय आहे उपयोजित लेखन आणि त्यातला आपला हक्काचा प्रश्न निबंध लेखन. हो ना? हा प्रश्न पाहिल्यावरच अनेकांच्या मनात एक प्रकारची भीती येते. पण अजिबात काळजी करू नका. आजच्या या विश्लेषणानंतर ही भीती कायमची निघून जाणार आहे. चला तर मग सुरू करूया. हो, अगदी हेच. प्रश्नपत्रिकेत निबंध लेखन हा शब्द दिसला की नाही की डोक्यावर 8 मार्कांचं टेन्शन येतं. मनात विचारांचं काहूर माजतं. अरे देवा, मला हे जमणारच नाही, किंवा मी हा प्रश्न सोडूनच देणार आहे. नाहीतर मग आता एवढा विचार कोण करणार, काहीतरी लिहून टाकू. बरोबर ना? जर तुमच्या मनातही असेच विचार येत असतील तर आजचा हा भाग खास तुमच्यासाठीच बनवला आहे. अजिबात नाही. आता टेन्शन घेण्याची काहीही गरज नाहीये. मी तुम्हाला खात्री देते की आजचं हे विश्लेषण तुम्ही पूर्णपणे समजून घेतल्यानंतर निबंध लेखनात 8 पैकी 8 गुण मिळवण्याचा आत्मविश्वास तुमच्यात नक्कीच निर्माण होईल. आपलं ध्येय फक्त पास होणं नाहीये, तर पूर्ण गुण मिळवणं आहे. चला, या भीतीचं रूपांतर आपण आत्मविश्वासात करूया. ठीक आहे, तर या विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपला रोडमॅप कसा असेल ते पाहूया. सगळ्यात आधी आपण निबंधाची भीती घालवणार. मग प्रसंगलेखन म्हणजे नेमकं काय हे समजून घेणार. त्यानंतर उत्तम निबंध लिहिण्याचे काही सुवर्ण नियम. मग 8 पैकी 8 गुण मिळवण्याचं गुपित, एक परिपूर्ण उदाहरण आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. चला तर एक एक पाऊल पुढे टाकूया. तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे निबंध लेखनाची भीती मनातून समूळ काढून टाकणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रश्न मुळीच अवघड नाहीये. फक्त त्याला सामोरं जाण्याची योग्य पद्धत आणि काही युक्त्या आपल्याला शिकायच्या आहेत, ज्या आपण पुढे पाहणारच आहोत. निबंध लेखनाचे तसे अनेक प्रकार आहेत. तुम्ही ऐकले असतील, आत्मकथनात्मक, वैचारिक वगैरे वगैरे. पण त्यातला सगळ्यात सोपा आणि हमखास गुण मिळवून देणारा प्रकार म्हणजे प्रसंगलेखन. आता तुम्ही म्हणाल, हाच सोपा का? कारण यासाठी तुम्हाला काहीही पाठ करायची गरज नाही. तुमच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित हे लेखन करायचं आहे. म्हणूनच आज आपण याच प्रकारावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आता पुस्तकातली व्याख्या काय आहे ते पाहूया. प्रसंगलेखन म्हणजे आपण अनुभवलेल्या किंवा पाहिलेल्या वस्तू, व्यक्ती किंवा घटनांचे हुबेहूब वर्णन करणे. याचा अर्थ काय? तर जे तुम्ही पाहिलंय, जे तुम्ही अनुभवले, ते जसेच्या तसे पण प्रभावी शब्दात मांडणे. ही व्याख्या थोडीशी किचकट वाटतेय का? चला, मी एकदम सोपं करून सांगते. कल्पना करा, तुम्ही एखाद्या अविस्मरणीय सहलीला जाऊन आला आहात आणि परत आल्यावर तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला किंवा मैत्रिणीला भेटता. तुम्ही किती उत्साहाने सांगता, अरे काय मज्जा आली, तिकडे ना हिरवीगार झाडी होती, थंडगार वारा होता, आम्ही खूप खेळलो. हे जे तुम्ही सांगताय ना, अगदी त्याच भावना, तोच उत्साह आणि तेच बारकावे जेव्हा तुम्ही कागदावर उतरवता तेव्हा त्यालाच प्रसंगलेखन म्हणतात. आता सांगा, आहे की नाही सोपं? आता प्रसंगलेखन म्हणजे काय हे तर आपल्याला छान कळालं. पण परीक्षकाला आवडेल, वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूर्ण गुण मिळतील असा निबंध लिहिण्यासाठी काही गोल्डन रूल्स आहेत. चला तर मग पाहूया ते सुवर्ण नियम कोणते आहेत, जे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवले पाहिजेत. हे 4 स्तंभ तुमच्या निबंधाचा पाया आहेत. पहिला, आकर्षक सुरुवात. ही एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरसारखी पाहिजे, जी वाचकाची उत्सुकता वाढवेल. दुसरा, मुद्देसूद मांडणी, म्हणजे घटनांचा योग्य क्रम, गोंधळ न करता जे आधी घडलं ते आधी, जे नंतर घडलं ते नंतर. तिसरा, योग्य व सुंदर भाषा. विषयाला शोभतील असे सोपे पण अर्थपूर्ण शब्द वापरायचे. आणि चौथा, प्रभावी शेवट, जो वाचकाच्या मनावर एक छानशी छाप सोडून जाईल. चला, आता त्या भागाकडे वळूया ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. हे 8 पैकी 8 गुण मिळवण्याचं रहस्य तरी काय आहे? तर हे रहस्य दडले त्याच्या गुणविभागणीमध्ये. एकदा का तुम्हाला कळालं की कशाला किती गुण आहेत, की मग गुण मिळवणं अगदी सोपं होऊन जातं. हे बघा, हे गुण मिळवणं म्हणजे गणितासारखं आहे. विषयाला एक समर्पक शीर्षक दिला की अर्धा मार्क तुमचा पक्का. आकर्षक सुरुवात केली की अजून अर्धा मार्क, म्हणजे 1 मार्क तर इथेच झाला. मग निबंधाच्या मुख्य भागाचे 3 परिच्छेद, प्रत्येकी 1.5 गुण, आणि योग्य समारोप केला की अर्धा गुण. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची भाषा, व्याकरण आणि शब्दसंपदा म्हणजे व्होकॅब्युलरी जर शुद्ध आणि प्रभावी असेल तर त्यासाठी तब्बल 2 गुण आहेत. म्हणजे आपल्याला एकही गुण वाया घालवायचा नाही. आणि हो, आमचं शिकवणं जर तुम्हाला खरंच मनापासून आवडत असेल तर या प्रयत्नांसाठी एक लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. हो, हे पूर्णपणे शक्य आहे.
जर तुम्ही या गुणविभागणीनुसार नियोजन करून निबंध लिहिला तर 8 पैकी 8 गुण मिळवणं अजिबात अशक्य नाहीये. हे ध्येय मनात अगदी पक्क ठेवा. चला, आत्तापर्यंत आपण नियम आणि गुण कसे मिळवायचे हे पाहिलं, म्हणजे थेअरी बरीच झाली. आता प्रत्यक्ष कृती पाहूया. पावसाळ्यातील एक दिवस या विषयावर एक आदर्श निबंध कसा लिहायचा हे आता आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तयार आहात सगळे? बघा, सगळ्यात आधी आपण विषयाला एक समर्पक, सुटसुटीत आणि आकर्षक शीर्षक दिलं, पावसाळ्यातील एक दिवस. हे असं व्यवस्थित मध्यभागी लिहिलं की तुमचा अर्धा मार्क इथेच पक्का झाला. शीर्षक खूप लांबचक नसावं, ते एकदम नेमकं असावं. आता सुरुवात पहा. पावसाच्या थेंबामध्ये जीवनाचा खरा रंग असतो. किती साधी, सोपी पण विचार करायला लावणारी ओळ आहे ही. सुरुवात करण्यासाठी नेहमीच एखाद्या मोठ्या कवीची कविता किंवा मोठी म्हण वापरायला पाहिजे असं काही नाहीये. अशी एखादी स्वतःची मनाला भिडणारी ओळसुद्धा तेवढीच प्रभावी ठरते आणि तुमचा अजून अर्धा गुण निश्चित करते. हा आहे आपला पहिला परिच्छेद, म्हणजेच प्रस्तावना. इथे आपल्याला प्रसंगाची पार्श्वभूमी तयार करायची आहे. म्हणजे काय तर कोण, कुठे, केव्हा आणि कसे या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. जसं इथे दिलंय, दिवस पावसाळ्याचा होता, तुम्ही कुटुंबासोबत होता, एका सुंदर गावी गेला होतात आणि तिथलं वातावरण प्रसन्न होतं. या वर्णनाने तुम्ही वाचकाला तुमच्यासोबत त्या प्रसंगात घेऊन जाता आणि तुमचे 1.5 गुण इथे पक्के होतात. आता हा आहे निबंधाचा मुख्य गाभा. इथे तुम्ही जे काही पाहिलं त्याचं सविस्तर वर्णन करायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या 5ही इंद्रियांचा वापर करू शकता, जसं की डोळ्यांना दिसणारी हिरवीगार झाडे, फुलांचा येणारा सुगंध, नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज. असं वर्णन करा की वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं राहिलं पाहिजे. आणि त्या वर्णनासोबत तुमच्या भावना, जसं की मन आनंदाने भरून गेलं, हे व्यक्त करायला विसरू नका. तिसऱ्या परिच्छेदात तुम्ही त्या प्रसंगातला एखादा खास अनुभव किंवा एखादी छोटीशी घटना विस्ताराने सांगू शकता. जसं की एका छोट्या वाड्यात गरमागरम चहा आणि भजी खाल्ली. हे असं वैयक्तिक अनुभवाचं वर्णन तुमच्या निबंधाला एक जिवंतपणा देतं. लक्षात ठेवा, खूप मोठ्या घटनाच लिहायच्या असतात असं काही नाहीये. अशा छोट्या छोट्या गोष्टीच निबंधाला जास्त वाचनीय बनवतात. आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा भाग, तो म्हणजे समारोप. इथे तुम्हाला संपूर्ण अनुभवाचा एक सारांश द्यायचा आहे. तो दिवस तुमच्यासाठी का खास होता हे सांगायचं आहे. आणि शेवटी बघा, बालकवींच्या कवितेची एक ओळ वापरून या निबंधाला एक अतिशय सुंदर आणि साहित्यिक स्पर्श दिला आहे. अशा प्रभावी शेवटामुळे तुमचा निबंध परीक्षकाच्या कायम लक्षात राहतो. तर आपण एक परिपूर्ण उदाहरण पाहिलं. आता परीक्षेला जाण्यापूर्वी आपण आज जे काही शिकलो त्यातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. हे मुद्दे म्हणजे तुमची यशाची गुरुकिल्ली आहे. ती तुमच्या डोक्यात एकदम पक्की करून घ्या. हे 5 मुद्दे लक्षात ठेवा. 1. नेहमी स्वतःच्या नैसर्गिक भाषेत लिहा. उगाच पुस्तकी भाषा टाळा. 2. रचना पक्की लक्षात ठेवा. सुरुवात, मुख्य भाग आणि समारोप. 3. सुरुवात नेहमीच आकर्षक करा. 4. विषयाला शोभेल अशीच भाषा वापरा. आणि 5वा, सर्वात महत्त्वाचा, सराव, सराव आणि फक्त सराव. रोज किमान 10 मिनिटं तुमच्या आवडत्या विषयावर काहीतरी लिहिण्याची सवय लावा. वाटल्यास डायरी लिहा. यामुळे काय होईल, तुमची शब्दसंपत्ती वाढेल आणि लिहिण्याचा वेगही सुधारेल. चला तर मग आता विचार करायला लागा. तुमचा असा कोणता अविस्मरणीय प्रसंग आहे जो तुम्ही शब्दात मांडू शकता? आठवून बघा. तो क्षण पुन्हा एकदा जगा आणि त्याला कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, लेखन ही एक कला आहे आणि सरावाने ती नक्कीच साध्य होते. मला खात्री आहे की तुम्ही सगळेच एक उत्तम निबंध नक्की लिहू शकाल. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच उपयुक्त माहितीचे भाग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुढच्या भागात पुन्हा भेटूया.